तर गोबीचे पराठे बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 4 कप एकदम बारीक किसून घेतलेली फुलगोबी, त्याचबरोबर एकदम छोट्या साईजचा किसलेला गाजर, एकदम बारीक कट केलेला मीडियम साईजचा कांदा टाकणार आहोत। थोडंसं मीठ टाकून याला आपण मिक्स करून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवणार आहोत। आता याला आपण एकदम कचकटून पिळून यातलं पाणी काढून घेणार आहोत, जेणेकरून पराठे आपले फुटत नाहीत, व्यवस्थित लाटता येतात। हवं तर हेच पाणी वापरून तुम्ही पराठे बनवण्यासाठीची कणिक मळू शकता किंवा कुठलीही रस्सा भाजी बनवत असाल तर त्याच्यामध्ये हे पाणी तुम्ही टाकू शकता। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एकदम बारीक कट केलेली मेथीची पानं, याने पराठ्यामध्ये छान चव येते। त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, ज्या की आपण कुटून घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा हातावरती चोळून आपण ओवा टाकणार आहोत। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचे। तर मीठ आपण सुरुवातीला हे टाकलं होतं, तर थोडंसं हिशोबानेच टाकायचे। आता याला आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर एवढ्या सारणामध्ये साधारण 4 लोकांसाठी पराठे बनवून तयार होतात। तवा गरम करायला ठेवलाय, तवा गरम होतोय तोपर्यंत आपण इकडे पराठा लाटून घेणार आहोत। तर इथे मी थोडासा उंडा हातावरती मळून घेणार आहे। याला आपण पिठामध्ये छान बुडवून घ्यायचे आणि याला एक वाटीचा आकार द्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण भरपूर सारण भरणार आहोत, जेणेकरून पराठा एकदम छान टेस्टी लागतो, कोरडा कोरडा लागत नाही। आता याला परत आपण पिठामध्ये बुडवून याला आपण छान लाटून घेणार आहोत। तर हा पराठा आपण खूप जास्त पातळ लाटणार नाहीत, थोडासा जाडसरच ठेवणार आहोत। तर 1-2 वेळेस आपण याला पलटून लाटून घेणार आहोत। तर लाटताना कुठे चिटकत असेल तर त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि नंतर परत लाटून घ्यायचं आहे। पराठा लाटून तयार आहे आणि तवा पण चांगला गरम झालेला आहे। आता आपण याला भाजून घेऊयात। तर पराठा आपण शक्यतो हाय फ्लेमवरतीच भाजून घेणार आहोत, जेणेकरून पराठा व्यवस्थित भाजेल आणि तो निब्बर होणार नाही। एकदा दोनदा पलटला की याच्यावरती आपण तेल किंवा तूप लावून याला छान खरपूस भाजून घेणार आहोत। तर एका बाजूने याला व्यवस्थित तेल लावून घेऊन याला आपण पलटणार आहोत। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण आपण तेल लावून घेऊयात आणि याला दोन्ही बाजूंनी आपण छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत खरपूस भाजून घेणार आहोत। तर आपला पराठा भाजून तयार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही हे गोबीचे पराठे दही किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता, चवीला एकदम भारी लागतात। नक्की बनवून बघा। तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।